गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. पुन्हा आपण या तासामध्ये किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या किती अवस्था आहेत? आपण उत्पादन खर्चाचे सिद्धांत किंवा उत्पादनाचे सिद्धांत अभ्यासत असताना बदलत्या प्रमाणाचा नियम अभ्यासला. या बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत. तर त्या किती अवस्था सांगितलेल्या आहेत त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या किती अवस्था आहेत? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय अ आहे 2 अवस्था, पर्याय ब 3 अवस्था, पर्याय क 4 अवस्था आणि पर्याय ड 5 अवस्था. तर बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या किती अवस्था आहेत? आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या 3 अवस्था पाहिल्या होत्या. प्राथमिक अवस्था, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था. पहिली अवस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था. त्यामुळे बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या किती अवस्था आहेत? तर बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणून ब पर्याय 3 अवस्था हा योग्य पर्याय आहे. कारण पहिला पर्याय अ आहे 2 अवस्था, तो चुकीचा आहे, अयोग्य आहे. क पर्याय आहेत, क पर्यायामध्ये 4 अवस्था सांगितल्यात, तर तोही चुकीचा आहे. ड पर्यायामध्ये 5 अवस्था सांगितलेल्या आहेत, तो पण चुकीचा आहे. तर बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार उत्पादनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब 3 अवस्था. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया. अंतर्गत व बहिर्गत बचतीची संकल्पना कोणी मांडली? अंतर्गत व बहिर्गत बचतीची संकल्पना कोणी मांडली? आपण उत्पादन खर्चाच्या सिद्धांतामध्ये अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती ह्या संकल्पना पाहिल्या. अंतर्गत बचती का मिळतात किंवा बहिर्गत बचती उद्योगाला केव्हा प्राप्त होतात, का प्राप्त होतात, याविषयी आपण अभ्यास केला. परंतु ही अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचतीची संकल्पना कोणी मांडली? उद्योगाच्या वाढीनुसार उद्योग जसजसा वाढत जातो तसतसं उद्योगाला मोठ्या उत्पादनाचे फायदे मिळत जातात आणि त्यामधून उद्योगाच्या अंतर्गत काही आपल्याला फायदे किंवा बचती मिळतात, लाभ मिळतात. आणि उत्पादन वाढत असताना उद्योगाच्या बहिर्गत स्थितीचे सुद्धा आपल्याला काही फायदे मिळतात. त्यामुळे उद्योग संस्थेच्या काही बचती होतात. त्या बचतींना
अंतर्गत बचती व बहिर्गत बचती असे म्हणतात. तर ही अंतर्गत व बहिर्गत बचतीची संकल्पना कोणी मांडली? त्याबाबतचे 4 पर्याय दिलेले आहेत. ॲडम स्मिथ, ब. रिकार्डो, क. जेबिसे आणि ड. डॉक्टर मार्शल. तर उत्पादनाचे सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी मांडल्यानंतर अशा प्रकारचे सिद्धांत का लागू होतात किंवा उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये वाढतं उत्पादन फल, स्थिर उत्पादन फल आणि घटतं उत्पादन फल असे उत्पादनाचे त्या ठिकाणी सिद्धांत लागू झालेले, नियम लागू झालेले, हे नियम का लागू होतात याचं विवेचन करताना, याचं विवेचन केल्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी अंतर्गत व बहिर्गत बचतीची संकल्पना मांडून त्या ठिकाणी घटतं उत्पादन फल, स्थिर उत्पादन फल, वाढतं उत्पादन फल हे नियम आपल्याला का प्रत्ययास आलेले दिसतात हे सांगताना अंतर्गत व बहिर्गत बचतीची संकल्पना मांडली. म्हणून अ पर्याय ॲडम स्मिथ हा चुकीचा आहे, ब पर्याय रिकार्डो हा चुकीचा आहे, क पर्याय जेबिसे हा चुकीचा आहे आणि ड पर्याय डॉक्टर मार्शल हा पर्याय योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. उत्पादनाच्या प्रमुख घटकांची संख्या किती आहे? उत्पादनाच्या प्रमुख घटकांची संख्या किती आहे? तर आपण उत्पादनाचे सिद्धांत पाहत असताना उत्पादन म्हणजे काय पाहिल्यानंतर हे उत्पादन करणारे उत्पादनाचे 4 घटक आपण पाहिले. उत्पादनाचे 4 घटक आपण पाहिले, ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. तर हे 4 उत्पादनाचे घटक आपण पाहिले. त्या उत्पादनाच्या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. उत्पादनाच्या प्रमुख घटकांची संख्या किती आहे? उत्पादनाचे प्राथमिक घटक आणि दुय्यम घटक असं उत्पादन घटकांचं वर्गीकरण आपण पाहिलं. तर उत्पादनाचे प्रमुख घटक आणि दुय्यम घटक हे वर्गीकरण पाहिल्यानंतर उत्पादनाचे प्राथमिक घटक आपण पाहिले आणि दुय्यम घटक पाहिले. तर उत्पादनाच्या प्रमुख घटकांची संख्या किती होती? पहिला पर्याय आहे अ 1, पर्याय ब 2, पर्याय क 3 आणि पर्याय ड 4. तर एकूण उत्पादनाचे 4 घटक आपण पाहिले. त्यापैकी 4च्या 4ही प्रमुख घटक आहेत का? नाही. म्हणून ड पर्याय अयोग्य आहे. क पर्याय आहे 3 घटक. तर उत्पादनाचे 3 घटक प्रमुख आहेत का? नाही. तर ब पर्याय आहे 2 घटक. तर हा दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे, कारण उत्पादनाचे 2 घटक हे प्रमुख घटक म्हणून सांगितलेले आहेत आणि 2 घटक जे आहेत ते सहाय्यक घटक किंवा दुय्यम घटक म्हणून सांगितलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ब आहे 2 घटक. उत्पादनाच्या प्रमुख घटकांची संख्या ही 2 आहे आणि ते कोणते घटक आहेत? तर ते म्हणजे भूमी आणि श्रम. भूमी आणि श्रम या 2 घटकांना उत्पादनाचे
प्रमुख घटक असं म्हटलेलं आहे. म्हणून उत्पादनाचे प्रमुख घटकांची संख्या किती आहे तर 2 आहे. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय. यांच्या मते स्थिर खर्च, रिकामी जागा यांच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय. तर स्थिर खर्चाला पूरक खर्च कोणी म्हटलेला आहे? कोणाच्या मते, कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला पर्याय दिलेला आहे अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ. ब पर्याय आहे रिकार्डो. क पर्याय आहे जे.एस. मिल आणि ड पर्याय आहे डॉक्टर मार्शल. तर या 4 अर्थशास्त्रज्ञांपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं सांगितलेलं आहे? ॲडम स्मिथ यांनी सांगितलं का? पर्याय अ नाही. ॲडम स्मिथ यांनी स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं म्हटलेलं नाही. ब पर्याय रिकार्डो यांनी सुद्धा स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं म्हटलेलं नाही. म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य. क पर्याय आहे जे.एस. मिल. जे.एस. मिल यांनी सुद्धा स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं सांगितलेलं नाही. मग हे पहिले 3ही पर्याय अयोग्य आहेत. अ, ब आणि क. मग 3 जर पर्याय अयोग्य असतील तर चौथा पर्याय राहिलेला योग्य होय. आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर मार्शल. तर डॉक्टर मार्शल यांनी स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं म्हटलेलं आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते उत्पादन करण्यासाठी स्थिर खर्च हा जो स्थिर खर्च केला जातो तो पूरक खर्च असतो. डॉक्टर मार्शल यांनी स्थिर खर्चाला सप्लिमेंटरी कॉस्ट म्हटलेला आहे. त्याला पूरक खर्चाला त्या ठिकाणी सहाय्यक खर्च असं म्हटलेलं आहे. पूरक खर्च असं म्हटलेलं आहे स्थिर खर्चाला. म्हणून डॉक्टर मार्शल हे उत्तर योग्य उत्तर आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर मार्शल यांनी बदलत्या खर्चाला प्राईम कॉस्ट असं म्हटलेलं आहे. बदलत्या खर्चाला मुख्य खर्च असं म्हटलेलं आहे. उत्पादनाचा स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय आणि उत्पादनाचा बदलता खर्च म्हणजे प्रमुख खर्च होय असं डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे. म्हणून डॉक्टर मार्शल यांच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय. म्हणून योग्य पर्याय आहे ड, डॉक्टर मार्शल. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. रिकामी जागा बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. तर कोणत्या बाजारपेठेमध्ये ग्राहकाला राजा म्हटलेलं आहे? मी शिकवताना तुम्हाला सांगितलं की प्रत्येक बाजारपेठेची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पाहिलं. तर रिकामी जागा बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. अ, मक्तेदारी. ब, द्वयाधिकार. क, अल्पाधिकार. ड, पूर्ण स्पर्धा. तर या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणत्या बाजारपेठेमध्ये आपण ग्राहक हा राजा असतो असं पाहिलं होतं? अ, मक्तेदारीमध्ये पाहिलं होतं का? नाही.
ब द्वयाधिकार, द्वयाधिकारामध्ये पाहिलं होतं का? नाही. क अल्पाधिकार, अल्पाधिकारामध्ये ग्राहक हा राजा असतो का? तर नाही. मग राहिला पहिले तीनही पर्याय चुकीचे असतील तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि तो आहे पूर्ण स्पर्धा. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. कारण ग्राहकाला त्या ठिकाणी ग्राहकाच्या मागणीनुसार त्या ठिकाणी असंख्य ग्राहक असतात आणि असंख्य विक्रेते असतात. म्हणून मागणी पुरवठ्याच्या संतुलनामधून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंमत ठरत असते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक हा राजा असतो असे म्हटले जाते. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे ड पूर्ण स्पर्धा. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.